मी योगिता विले. योगिताज किचन मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण आपल्या एका खास मैत्रिणीच्या घरी आलोय. ती आपल्याला कर्नाटकातील एक प्रसिद्ध अशी रेसिपी शिकवणार आहे. तर ती काय आहे ते आपण पाहूया. आधी शिल्पाचं मनापासून स्वागत की तिने आपल्याला आपल्या घरी इन्व्हाइट केलंय म्हणून. तर कोणती रेसिपी आहे ती ऐकूया आपण तिच्याकडून. नमस्कार. आज आपण कर्नाटकाचा स्पेशल पदार्थ बिशीबेळी भात हा शिकणार आहोत. पिशीबिळी भात बनवण्यासाठी शिल्पाने सगळी तयारी करून घेतली आहे. पहा किती कलरफुल दिसतंय सगळंच. अगदी व्यवस्थित तिने सगळी मांडणी केली आहे. आता त्यासाठी हा महत्वाचा मसाला लागतो. आता तो मसाला तिने कसा बनवलाय ती आपल्याला थोडक्यात सांगणार आहे. ह्या मसाल्यासाठी आपल्याला लवंग, मिरे, दालचिनीचे छोटे तुकडे, उडीद डाळ, धने, हरभरा डाळ, खोबऱ्याचे तुकडे आणि बॅडगी मिरची एवढं सामान लागणार आहे. मग हे सगळं काय भाजून घ्यायचं का? हो, हे सगळं भाजून घ्यायचं ओके. आणि मिक्सर करायचं. आता बाकी काय काय घेतलंय ते पण आम्हाला सांग. आता फोडणीसाठी आपल्याला जे साहित्य लागणार आहे ते इथे घेतलेलं आहे मी. तर त्यामध्ये आपल्याला प्रथम दोडका लागणार आहे, त्यानंतर टोमॅटोचे पीस लागणार आहेत, शिमला मिरच लागेल आणि गाजर, कढीपत्ता, वाटाणे, शेंगदाणे आणि बीन्स ह्या सगळ्या भाज्या लागतील फोडणीसाठी. आणि त्यामध्ये नंतर आपण हे लाल तिखट, बॅडगी मिरचीचं लाल तिखट घ्यायचंय, जिरे मोहरी घ्यायची, हळद घ्यायची आहे आणि थोडं गूळ घ्यायचा आहे. फोडणीमध्ये घालण्यासाठी तीळ पण घ्यायचे, हिंग पण घालायचं आहे आणि हा चिंचेचा कोळ आपण सगळं पाणी वगैरे घातल्यानंतर भातामध्ये मग शेवटी हा चिंचेचा कोळ आपण घालणार आहे. आणि मीठ चवीनुसार घालायचं. 3 यासाठी आपल्याला डाळ आणि तांदूळ लागणार आहे. ते शिल्पाने कुकरला लावून घेतले. ती आपल्याला सांगते त्याबद्दल. यामध्ये मी डाळ भात शिजून घेतलेला आहे. रोजच्या प्रमाणे आपण डाळ भात जसं शिजवतो तसं प्लेनच शिजून घ्यायचं आहे. यामध्ये 1 वाटी भात घेतलेला आहे आणि अर्धी वाटी जवळपास तुरीची डाळ घेतलेली आहे. आणि हा जो भात आहे तो इंद्रायणी तुकडा घेतलेला आहे आणि शक्यतो जो भात मऊ होतो शिजल्यानंतर तोच भात वापरायचा यासाठी. आणि डाळीत काय घातलंय का? मग डाळीत काहीच नाही घातले, प्लेन डाळ आहे. हे दोन्ही स्वच्छ धुवून फक्त कुकरला 3 शिट्ट्या काढून घेतल्या. हो. इथे आता शिल्पाने जाड बुडाचं एक पातेलं गरम करत ठेवलंय. त्यात आता ती तेल घालते. किती तेल लागणार आपल्याला? साधारणतः 3 पळी. ह्या पळीने माझ्याकडे आहे ती 3 पळी तरी तेल लागेल. 3 पळी तेल लागेल का? हो. आता आपलं तेल इथे चांगलं गरम झालंय. आता काय घालायचंय आपल्याला? आता आपण यामध्ये जिरे मोहरी घालणार आहे. ते तो 1.5 चमचा जिरे मोहरी लागेल आपल्याला. त्यानंतर आपण भाज्या आणि बाकीचे पण पदार्थ घालून घेणार आहे. तर त्यात सगळ्यात आधी आपण शेंगदाणे घालणार. हे आपण कच्चेच वापरले, भिजवायचे वगैरे नाही? नाही, कच्चेच घालायचे. आणि कच्चे शेंगदाणे घातल्यानंतर आपण यामध्ये मटार घालणार आहेत. मटार घातल्यानंतर आपण हे 1 वाटी बीन्स घालणार आहे. त्यामध्ये बीन्स आपण बारीक कापून घेतले. बारीक कापून. ह्या सगळ्या भाज्यांचं जे प्रमाण आहे ते आम्ही तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देतो, म्हणजे तुम्हाला सोपं जाईल. आणि नंतर आपण गाजर घालणार आहे यामध्ये. गाजर आणि ही शिमला मिरची ही आपण थोडीशी मोठी कापून घेतली आहे. आणि सगळ्या भाज्या आपण मोठ्या मोठ्याच कट करून घ्यायच्यात, कारण बऱ्याच वेळ ते आपण शिजवणार आहे ना, त्यामुळे त्या मऊ होतात. त्यामुळे बारीक कट करायची काही गरज नाही. आता आधी हे एवढेच आपण व्यवस्थित शिजून घेणार आहे, कारण हे थोडे हार्ड असतात ना. टोमॅटो आणि दोडका लवकर शिजतो, त्याला वेळ नाही लागणार. त्यामुळे आता हे आपण शिजून घेऊया. यात आपण कांदा अजिबात वापरला नाहीये. नाही, कांदा आणि लसूण आपण वापरतच नाही. ही जवळपास प्युअर जैन थाळी आहे. ओके. आता हे भाजी आपण जवळपास 10 ते 12 मिनिट शिजवल्यात. सुरुवातीला जे टाकल्या त्या तेलावर चांगल्या परतून घ्यायच्या का? चांगल्या परतून घेतल्या. आणि आता त्यामध्ये आपण कढीपत्ता, फ्रेश तिने बागेतला घेतलाय आता कढीपत्ता काढून. आणि हे तीळ आपण सुरुवातीला तेलात नाही टाकायचे, कारण ते जास्त उडून येतात ना तेलामुळे. हे आपण कच्चेच वापरले. हो, कच्चेच वापरायचे. आणि यानंतर आपण आता राहिलेल्या ज्या 2 भाज्या आहेत
हा दोडका. दोडका साल काढून आपण कापून घेतलाय मोठा मोठा. हो हो. आणि टोमॅटोचे पण मोठे कापच घेतलेले आहेत. हा. दोडका आणि टोमॅटो दोन्ही पण आता जवळपास 15 मिनिट सगळं शिजवून घ्यायचं. आता हे पुन्हा आपल्याला सगळं परतून घ्यायचंय. हो हो. परत एकदा परतून घ्यायचं. व्यवस्थित परतलं म्हणजे मग 15 मिनिट तरी लागतील आता त्याला. आणि इथे एक साईडला तिने पाणी गरम करत ठेवलंय. हे किती पाणी आहे? हे जवळपास 2 तांबे पाणी घेतलेले आहे. 2 तांबे. ह्याच्यासाठी गरम पाणीच वापरायचं भाज्या शिजायला. गरम पाणीच वापरायचं. ह्या आता भाज्या आपण परतून बरोबर 15 मिनिटं झाली आहेत. हो 15 मिनिटात बघा किती छान मऊ झाल्या आहेत. ह्या अगदी व्यवस्थित तिने परतून घेतलेत. आता आपण यात काय घालणार आहोत? आता यामध्ये आपण हिंग घालणार आहे. तुम्हाला चवीनुसार जसं तुम्हाला आवडतं त्यानुसार हिंग घालून घ्यायचं. आपण जवळपास 1 टीस्पून हिंग घातलाय आता. हो. आणि त्यानंतर मीठ घालायचंय चवीप्रमाणे मीठ. आता मी शक्यतो 2.5 चमचे घालते इथं माझ्या चमच्याने. आणि हळद घालायची ही छोटी 1 चमचा एवढी बास होईल. आणि तिखट हे मी बॅडगी मिरचीचं तिखट घेतलेलं आहे. तर हे जवळपास 5 चमचे मी घालते इथे. हे छोटा चमचा आहे खूप. तुम्ही टीस्पून घेतला तर जवळपास 2.5 चमचे होईल. ओके. आणि हे थोडंसं तिखट आहे. हे तिखट म्हणजे बॅडगीचं नाहीये. हे 1 चमचा. तेवढं बस झालं का? हो बस. मग चवीनुसार तुम्हाला कमी जास्त करायचं असेल तर नंतर तुम्ही ऍड करू शकतो. आणि हा जो मसाला मी बनवून घेतलाय सगळ्या मसाल्याचा, तर हा आपल्याला जवळपास आता 10 चमचे मसाला घालायचा. आणि हा टीस्पून आहे. याच्याने भरून गच्च 10 चमचे. हा स्पेशल मसाला आहे आपला. हो. हा बिशीबेळीचा खास मसाला बनवलेला आहे आपण. तर हा नंतर पण सांबर बनवण्यासाठी पण आपण वापरू शकतो. अजून कशात हा वापरू शकतो आपण? सांबरमध्ये शक्यतो वापरतात. त्याचा स्मेल इतका छान आहे ना, म्हणजे अगदी घरभर त्याचा सुगंध पसरलाय. इतका सुंदर मसाला आहे हा. आणि हा मसाला कसा बनवायचा हा पण आम्ही तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये दाखवू. हा मसाला जो आहे ना, त्या मसाल्याला पण तुम्ही चवीनुसार नंतर कमी जास्त करू शकताय. जर तुम्हाला अजून हवं असेल टेस्टसाठी तर अजून जास्त पण घालू शकता. म्हणजे आपल्या घरात जसं तिखट हवं असेल त्याप्रमाणे आपण ऍडजस्ट करायचं. हो हो. आता हे थोडंसं 1-2 मिनिटं परतायचंय. आता हे झालंय जवळपास. गॅस मी थोडा मोठा केलाय. हे परतून झालंय. आता मी यामध्ये आपण जे गरम पाणी ठेवलेले आहे 2 तांब्या, तर ते गरम पाणी यामध्ये घालायचं. म्हणजे भाज्या आपल्या पटकन शिजतील. मी सध्या 1.5 तांब्याच पाणी घालून घेते यामध्ये. जर आपल्याला कमी वाटलं तर थोडंफार आपण नंतर घालू शकतो. आता हे मंद गॅसवर आपण शिजवत ठेवायचं का? की गॅस कसा ठेवायचा? मीडियम की नाही? बारीकच ठेवायचं. कारण पातेलं पातळ वगैरे असेल तर ते खाली लागायची शक्यता असते. आणि आधेमध्ये असं थोडंसं हलवत राहायचं. ठीक आहे. आणि तोपर्यंत आपण मग नंतर याच्यासाठी वरून एक फोडणी बनवतो आपण बॅडगी मिरचीची तेलाची. तर ती आपण त्याची तयारी करून घेऊ. चालेल. आता आपलं पातेलं बाजूला आपण मंद गॅसवर शिजत ठेवलंय भाज्या. आता आपण याच्यासाठी जी फोडणी लागणार आहे ही खास करून ही फोडणी घालून राईस खाल्ला जातो. तर त्यासाठी शिल्पाने इथे बेडगी मिरची घेतली आहे आणि त्या तिने अशा छोट्या छोट्या कापून घेतले. आणि त्याच्या बिया ज्या आहेत ना त्या तिने बाजूला काढल्यात. म्हणजे खूप बिया लागून आपल्याला तिखट वाटू नये म्हणून फक्त ती या मिरच्या वापरणार आहे. हलक्या तिने बिया जेवढ्या निघतील तेवढ्याच फक्त काढल्या. आणि इथे आपलं फोडणीचं नेहमीचं पात्र तिने गरम करत ठेवलंय. त्यात आता तेल घालणार आहे. आता यामध्ये मी जवळपास अर्धी वाटी तेल घालणार आहे. कारण ही फोडणी घालूनच हा भात खाल्ला जातो. हे आता गरम करून घेऊ आपण. हे चांगलं गरम होऊ द्यायचंय. मग त्यात जिरे मोहरी आणि आपण ही मिरची घालणार आहे. आता इथे हे तेल आपण जे फोडणीसाठी घेतलंय ते चांगलं गरम झालंय. आता त्यात आपण काय घालणार आहोत? त्यामध्ये 1 चमचा जिरे मोहरी घालणार आहे आपण. आणि ती थोडीशी तडकली की तिथली मिरची आपण तुकडे करून ठेवले बॅडगी मिरची ती टाकणार आहे. बिया नाही घालायच्या त्यामध्ये. जेवढ्या निघतील तेवढ्या काढून टाकायचं.
आणि या मिरच्या तेलात परतून घ्यायच्या का? हो. आणि ह्या मिरच्या थोड्याशा अशा फुलतात जेव्हा त्या व्यवस्थित होतात. हे पहा तुम्ही. आता ही मिरची कशी फुलली आहे. हे एवढी फुलली ना की गॅस बंद करून टाकायचा, नाहीतर ती जळून जाईल. आता हे झालंय पूर्णपणे. आता ही फोडणी आपण थंड करत ठेवायची. आणि जास्त गरम तेल झालं असेल तर लगेच एखाद्या भांड्यात ओतून घ्यायची, म्हणजे ती करपणार नाही. ही आता आपण काढून घेतली आहे दुसऱ्या एका भांड्यात. ही अशी फुलली आहे व्यवस्थित. आता 15 मिनिटं झालेली आहेत. आपल्या भाज्या छान शिजल्या आहेत याच्यात आणि मिळून आल्या आहेत अगदी. आता या वेळेला तुम्ही याच्यातलं तिखट मीठ आहे ते टेस्ट करू शकता. आता आपण यात काय घालणार आहोत? आता यात आपण आधी जे पाणी थोडंसं उरलं होतं ना ते पूर्ण घालून टाकले, कारण म्हणजे आता पडेल 2 तांब्या पाणी आपण घातले. करेक्ट 2 तांब्या पाणी घातले. आणि आता हे गॅस थोडा बारीक करून घेते. आणि ही जी डाळ आहे शिजवलेली आपण, तर ही पूर्ण डाळ यात ओतून घ्यायची. 1 वाटी डाळ आहे ना ही? हो, 1 वाटी डाळ. आणि ही जी आहे हा भात थोडासा मी असा रिकामा करून मोकळा करून घेतला. मोकळा. आणि हा पण भात पण यात घालून टाकायचा. भात शिजवताना तिने 1 वाटीला 3 वाटी असं पाणी घातलंय इंद्रायणी तांदळाला, म्हणजे भात एकदम असा मऊसूत झाला पाहिजे. आणि हा इंद्रायणी तुकडा आहे, अख्खा घेतला तर तो खूप मोठा होईल, त्यासाठी मी शक्यतो तुकडावाला कोणता पण वापरायचा. किंवा छोटा जो बारीक तांदूळ असतो ना, तुम्ही रोज जो वापरतो म्हणजे आंबे मोहर मधला वगैरे छोटा जर असतो तो चालेल, तो पण चालेल. आता ह्याला जवळपास आपल्याला अर्धा तास तरी लागेल हे पूर्ण शिजायला, कारण हे जे असं पातळ दिसतंय ना आणि हा भात आणि डाळ असं वेगवेगळं दिसतंय ना, तर ते पूर्ण असं मिळून यायला पाहिजे, एकजीव झाला पाहिजे, तोपर्यंत शिजवायचं. मग आता आपण हे अर्ध्या तासासाठी मंद गॅसवर ठेवणार आहोत. हो. आणि आधेमध्ये चेक करायचं, चेक करायचं, खाली लागायला नाही पाहिजे ती. ठीक आहे. इथे आता आपलं जे भाजी होती ती आता छान भात आणि ते एकत्र करून आपण शिजवत ठेवलेलं. पातेलं आम्ही थोडंसं बदलून घेतलंय, कारण मगाशी आपण जे पातेलं घेतलं होतं त्याच्यात थोडंसं मध्ये लागल्यासारखं झालं, म्हणून आपण पातेलं बदलून घेतलंय. आता ही तुम्हाला दिसेल तर ही अशी घट्टसर होत चालली आहे. हे बघा, आपण शिजवत ठेवली, त्याला जवळपास 20 मिनिटं झाली आहे. 20 मिनिटात ही अशा प्रकारे आता तयार झाली आहे. आता यात काय घालणार आहे आपण? त्यामध्ये आता आपण मोठ्या लिंबा एवढा गुळ घालणार आहे. तुम्हाला जर थोडंसं गोडसर चालत असेल तर जास्त घालू शकता, परत टेस्ट बघून. आणि हा अर्धी वाटी चिंचेचा फोड आहे. अर्धी वाटी घेतलाय. हो, म्हणजे जवळपास ह्या पळीनी भरून 2-2.5 वाटी होईल. 2-2.5 पळी होऊन जाईल तेवढा, म्हणजे आंबट गोड आपल्याला गोड चवीनुसार. आणि आता याला पण अजून 20 मिनिटं तरी लागतील. अजून 20 मिनिटं म्हणजे पूर्ण एकजीव व्हायला. थोडंसं असं घट्ट होतं, जशी आपण भाजी बनतो ना, रस्सा भाजी बनवतो ना, तसं थोडंसं अजून घट्ट व्हायला पाहिजे. आता 20 मिनिटं आपण मध्ये मध्ये त्याला हलवत मंद गॅसवर आपण ठेवलंय. आता ही भाजी आपण शिजत ठेवली आहे, त्याला 20 मिनिटं झालेली आहेत. ही कितपत घट्टसर पाहिजे बहिणी? आता ही आपल्याला पळीनी वाढता येईल अशी. आता ही झाली आहे ना, अशी एवढी जरी झाली तरी भरपूर आहे, म्हणजे झालंय व्यवस्थित शिजून. फक्त काय होतं की ते थंड झालं ना थोडंसं, अजून थोडं घट्ट होतं, अजून घट्ट. मग खायच्या वेळेस आपल्याला परत त्याला पाणी घालून मग पातळ करावं लागतं. मग त्याच्यापेक्षा हे असं जरी घट्टसर असेल ना, असं झालं तरी बंद केला गॅस तरी पण चालतं. मग आता आपण शेवटी यामध्ये फक्त कोथिंबीर घालायची. एवढी कोथिंबीर घालून मस्त हिरवीगार कोथिंबीर घालायची. बघा किती छान कलर दिसतोय तो. आपण बेडगी मिरचीचं तिखट वापरलंय ह्याला, आणि जो स्पेशल मसाला त्याने बनवलाय तो घातलाय त्याच्यात. आणि त्या मसाल्याचा व्हिडिओ तुम्हाला पाहायचा असेल तर नक्की कमेंट करून सांगा, आपण लवकरच तुमच्यासाठी त्याचा व्हिडिओ बनवू. आता जर आम्ही यात दाखवलं असतं तर व्हिडिओ खूपच मोठा झाला असता, म्हणून मसाला आपण अगोदरच बनवून घेतलाय. आता हे तयार झालं का? आता हे तयार झाले. आता गॅस बंद केला तरी चालेल. आता हे आपण सर्विंग प्लेटमध्ये काढून घेतोय. कशा प्रकारे ती सर्विंग करते पहा. अशा पसरट प्लेटमध्ये घेतलं म्हणजे ते छान थंड होतं. अतिशय चविष्ट आणि टेस्टी अशी रेसिपी आहे ही.
आता आपण हे जे बॅडगी मिरची फोडणी केली होती ना, तर ही फोडणी याच्यावरती टाकायची. ही 2 मिरची. आणि तेल आपण जास्त पण बनवू शकतो जर आपल्याला आवडत असेल तर. हो. आणि यामध्ये तूप सुद्धा घालून खाल्लेलं खूप टेस्टी लागते. म्हणजे तूप पण चालतं, हे नुसतं तुम्ही मिरचीचे तुकडे घेतले आणि तूप घातलं तरी खूप छान टेस्ट येते ताई. आता ही मस्त अशी स्पेशल रेसिपी आपली तयार झाली आहे. आपण खाऊन पण बघूया. तिने तूप पण टाकून दिले आपल्याला त्याच्यावर. तुपामुळे अजून छान टेस्ट येते. आणि मिरची पण टाकली आहे तिने. खूप टेस्टी अशी ही रेसिपी तयार झाली आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करा. खूप हेल्दी पण आहे आणि मला खात्री आहे की ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल. शिल्पाने एवढी छान रेसिपी आपल्याला शिकवल्याबद्दल तिचे मनापासून आभार. अशा छान छान रेसिपी आपण आपल्या अजून मैत्रिणींकडनं पाहणारच आहोत. तर बघूया मग पुढच्या मैत्रिणीकडे जाऊन आपण काय पाहणार आहोत. थँक्यू.